सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्रभाग योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 8 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 8 ही वचने. यानंतर येशू गालिलात फिरू लागला, कारण यहुदी त्याला जीवे मारावयास पाहत होते, म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजेच मंडपाचा सण जवळ आला होता. म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावी, म्हणून तू येथून निघून यहुदियात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करीत नाही. तू ही कामे करीत असशील तर स्वतः जगाला प्रगट हो, कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवीत नव्हते. त्यावरून येशू त्यांना म्हणाला, माझा समय अजून आला नाही, तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही, पण ते माझा द्वेष करते, कारण त्यांची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याविषयी साक्ष देतो. तुम्ही वर सणाला जा, माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आत्ताच या सणात जात नाही. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्रभाग योहानाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 1 ते 8 वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी येशू आणि त्यांच्या बंधूंचं संभाषण आपण बघतो, कारण ज्यावेळेस येशू गालिलात फिरत होता त्यावेळेस यहुदी त्याला जीवे माराव्यास पाहत होते, म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. आणि यहुद्यांचा सण पण जवळ आलेला होता, आणि त्यावेळेस त्याचे भाऊ त्याला म्हणत होते की तू जर ही कामे करीतोस आणि तुझ्या शिष्यांनी ती पाहावे, म्हणून तू इथून निघून जा, कारण जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करीत नाही. आणि तू ही कामे करीत असशील तर स्वतःला जगापुढे प्रकट कर. आणि अनेक प्रकारचे गोष्टी या ठिकाणी मी पाहतो, त्यांच्या भावाचं संभाषण, ते भाऊ त्याला उत्सवित आहेत.
पण देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्त त्यांना निमूटपणे सांगतो की माझा समय अजून जवळ आला नाही. प्रियजनो, परमेश्वराचं सेवा कार्य तुम्ही आणि मी करत असता अनेक गोष्टी देव तुमच्या माझ्या जीवनातून करू पाहतो आणि लोक ते करण्यासाठी तुम्हाला उकसवतील किंवा लोक तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबरदस्ती करतील. पण देवाच्या इच्छेनुसार परमेश्वराचं वचन सांगतो की तुझे सर्व कार्य परमेश्वरावर सोपतो, तुझे बेत सिद्धीस नेईल आणि परमेश्वराकडून त्या गोष्टी परमेश्वर पूर्ण करणार आहे. तुम्ही आणि मी जर स्वतःची इच्छा किंवा लोकांची इच्छा पूर्ण करू पाहतो तर कदाचित ते कार्य पूर्ण होणार नाही. पण जर ते काम परमेश्वराकडून आहे आणि जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याच्या वेळेनुसार ते जर करतो, निश्चित देवबाप त्या कार्याला पूर्ण करेल. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना म्हणताय की माझा समय अजून आला नाही. तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्यांची कृत्ये वाईट आहेत असे मी त्यांच्याविषयी साक्ष देतो. आणि खरोखर जग आणि जगातील लोक अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण जग त्यांचा द्वेष करीत नाही. पण येशू ख्रिस्त म्हणतो की ते माझा करीत आहेत. पुढे सांगतो की तुम्ही सणाला वर जा, माझा समय अजून पूर्ण झाला नाही. आणि परमेश्वराकडून ती गोष्ट किंवा ते कार्य जर देवाच्या इच्छेने देवाने ठरवून ठेवलेल्या वेळेत जर पूर्ण होते तर ते सर्व काही आशीर्वादित होईल. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे काही काम करतो लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही किंवा स्वतःच्या इच्छेने किंवा गडबडीने नाही, पण देवाची इच्छा जाणून त्याच्या वेळेनुसार जर ते काम आम्ही करतो, निश्चित देवबाप त्या कार्याला आशीर्वादित करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वरप्पा, तुझं कार्य करत असताना योग्य वेळी परमेश्वरप्पा करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. ते जाणून, ते ओळखून, ते समजून ते कार्य करण्यासाठी तू सहायता कर प्रभू. आमची इच्छा नाही, लोकांची इच्छा नाही, पण नेहमी आम्ही तुझी इच्छा पूर्ण करणारे असायला पाहिजे असा अनुग्रह तू कर. कारण प्रत्येक गोष्ट तू ठरवून ठेवलेली, त्याचा वेळ तू ठरवून ठेवलेला आहे आणि त्या वेळेमध्ये ते कार्य जर सिद्धीत जातं, पूर्ण होतं, तर परमेश्वरप्पा ते आमच्यासाठी आशीर्वादच आहे प्रभूजी. आणि म्हणून परमेश्वरप्पा, आम्ही परमेश्वरप्पा जे पण कार्य करतो प्रभू, लोकांकडे पाहून नाही, परमेश्वरप्पा प्रभू, परमेश्वरप्पा तुझ्याकडे पाहून प्रभू ते कार्य तुला सोपवून देत. परमेश्वरप्पा, तुझ्या इच्छेनुसार ते कार्य करावं असा अनुग्रह तू कर परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, आमच्या जीवनातील उतावीळपणा दूर कर प्रभूजी आणि तुला वेळ देऊन तुला विचारून प्रभू ते कार्य करणारे तू आम्हाला बनव. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो एक आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.